गुड मॉर्निंग गाइज, सकाळच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. एप्स्टीन फाईलची एक फाईल ओपन होत आहे आणि त्या एप्स्टीन फाईलमध्ये काल परवाच्या फाईलमध्ये एका भारतीय पीडितेचा समावेश असल्याचं पत्र आलेलं आहे. आणि त्या फाईलमध्ये त्या मुलीची ते माहिती मागताय की त्या मुलीच्या आम्ही घरच्यांना म्हणा की त्या मुलीला आम्ही काहीतरी व्यक्ती म्हणून काहीतरी मदत करू शकतो का आता. तर ती माहिती देण्याचं काम चालू आहे. पण प्रश्न असा आहे की त्या मुलीची ती मुलगी त्या एप्स्टीन जे काही आयलंड होतं त्या आयलंड ती गेली कशी, हा मला पडला प्रश्न आहे. गेली त्याच्यानंतर तिला जाण्यासाठी तिथं परावृत्त कसं करण्यात आलं, तिची ती मानसिक स्थिती कशी काय झाली असेल, ती काय उद्देशाने गेली असेल तिला, आणि तिच्यावर अत्याचार कसा झाला, म्हणजे कसं काय तिथपर्यंत गेली, हा प्रश्न पडलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की एप्स्टीन फाईल येते पण मुद्दाम ते एप्स्टीन फाईलकडे दुर्लक्ष केले जाते. मुद्दाम टिपू सुलतान असेल, बाकीचे अजितदादांचं मर्डर केस म्हणजे अपघात असेल, त्याच्यानंतर इतर काही गोष्टी असेल, या गोष्टींकडे जास्त कल दाखवत आहे. आणि आजकाल जे काही न्यूज चॅनलवाले आहे हे पण जरा विकले गेलेले काय असं वाटायला लागले. कारण ते एप्स्टीन फाईलच्या ज्या काही गोष्टी ते दाखवायचं जरा कमी करत आहे. म्हणजे एका बाजूला लपवले जातात या गोष्टी आणि एका बाजूला दाखवल्या जातात. त्यामुळं आपण एकदा विचार केला पाहिजे की आपण ते जे लोक होतं ते जर लहान मुलींना ते त्यांचं शोषण करायचे, त्यांच्यावर अत्याचार करायचे, त्यांना मारायचे, त्यांना खायचे आणि ते एका ठिकाणी त्यांना पुरायचे, म्हणजे त्यांना प्रेग्नेंट करून देखील त्यांचे ते मलमूत्र मसानं काहीतरी ते तरुण बनण्यासाठी त्यांचं रक्त प्यायचे तरुण बनण्यासाठी आणि ते पुरायचे वगैरे. मग एखादा आपण म्हणतो की एखाद्या माणसाची इच्छा अपेक्षा अपूर्ण असल्या तर त्या माणसाचं भूत तयार होतं. मग कुठं यांचे भूत. त्याच्यानंतर जर एखादा अन्याय झाला, एखादा आपण महाभारतात बघितलं, एखाद्या स्त्रीचा नुसतं आपण पदर ओढला किंवा हे झालं वस्त्रधारण झालं तरी महाभारत घडतंय. मग आत्ता कुठं कधी घडणार महाभारत. मग भूत देव जर न्याय देणारा असेल, भूत प्रेत असतील, मग आता भूत कुठं गेले, आता या गोष्टीला न्याय देणारा देव कुठे, असा पडलेला मला प्रश्न आहे. का या भूत आणि देव या तर काल्पनिकच गोष्टी असं वाटायला लागलं आहे. कारण एप्स्टीन फाईल बघता की जरी हजारो मुलींना तिथं मारला असेल किंवा अत्याचार केला असेल किंवा त्यांना पुरलेला असेल एखाद्या ठिकाणी, मग यांचे भूत काय तयार झाले नाही अजून. आणि यांना न्याय देणारा देव, आपण म्हणतो देव ही एक हे, मग देव कुठे आहे. त्यामुळे एप्स्टीन फाईल बघून, या न्यूज बघून डोकं अक्षरशः चक्रावलेलं आहे. आणि आता नेक्स्ट फाईलमध्ये काय येतं